नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? हो. हा. तर मी वैभवी गावडे आणि आज आपण तुम्हाला कळलंच असेल मी मराठीत बोलते त्यामुळे तर आज आपण मराठी विषय शिकणार आहोत. तर मागे बघा आपण एक गोष्ट पाहिली होती, बरोबर? बदक आणि कुत्र्याच्या पिल्लाची. आठवते का? हो. हा. तर आपण पुन्हा एकदा त्या गोष्टीची जरा उजळणी करूया, म्हणजे तुमच्या अजून चांगली गोष्ट ती लक्षात राहील. तर व्हिडिओ मी दाखवते तुम्हाला, तो नीट पुन्हा एकदा पहा. मुलांनो, आपल्या पाठाचं नाव आहे दोघेही जिंकू. मित्रांनो, हे चित्र पहा. चित्रामध्ये तुम्हाला पहिलं चित्र आहे. चित्रात कोण कोण दिसतंय तुम्हाला? कुत्र्याचा पिल्लू, बदक, दिसतंय एक बदक, झाड, गवत. कुत्र्याचं पिल्लू. दोघंही झोपताना दिसत आहे. झाड, गवत. दुसरं चित्र पाहूया. या चित्रात बदक कुत्र्याचा पिल्लू, बदक, रिवर, नदीच्या तीरावर आलेले आहेत. या पुढचं चित्र हे आहे. कुत्र्याचं पिल्लू कुत्र्याचा पिल्लू, बदक. करते ते कशी करता येईल अशा विचारातच ते बदकाकडे बघतय. पुढचं चित्र पाहूया. वा, काय मस्त चित्र आहे ना. कुत्र्याचं पिल्लू चक्क कुत्र्याचा पिल्लू, पीठ. आणि बदक त्याच्या बरोबर नदीतून पोहत चाललंय. मित्रांनो, हे चित्र, हे बदक, कुत्र्यात तुम्हाला नक्की आवडलं असेल. या सगळ्या चित्रांची मिळून छानशी गोष्ट तयार होऊ शकते. ऐकायची आहे? ऐका तर मग. एक होतं बदक, एक होतं कुत्र्याचं पिल्लू. दोघे मित्र होते. एकदा दोघांची पळण्याची शर्यत लागली. कुत्र्याचं पिल्लू पळत पुढे गेलं. बदक त्याच्या मागे हळूहळू चालत निघालं. रस्त्यात होती नदी. नदी पार कशी करायची हे पिल्लाला समजेना. ते नदीच्या तीरावर थांबले. बदक चालत चालत तिथे पोहोचलं. त्याने कुत्र्याच्या पिल्लाची अडचण ओळखली. बदक पिल्लाला म्हणाले, तू बस माझ्या पाठीवर, आपण पलीकडे जाऊ. दोघांनी नदी पार केली. इथपर्यंत दोघं बरोबर आले. आता पुढे काय झालं असेल? शर्यत कोण जिंकलं असेल? ऐका तर मग. कुत्र्याच्या पिल्लाच्या मनात आले, मी पुढे धावत गेलो तर मी जिंकेन. पण बदकानं नदी पार करायला मदत केली. त्याने नदी पार करायला मदत केली नसती तर मी जिंकलोच नसतो. कुत्र्याच्या पिल्लाने असा विचार केला आणि त्याने बदकासोबत शर्यतीच्या ठिकाणी जाण्याचे ठरवले. साहजिकच दोघे बरोबरच तेथे पोहोचले. आता सांगा बरं, कोण जिंकलं? अगदी बरोबर, दोघेही जिंकले. गोष्ट मागे सुद्धा पाहिली होती, बरोबर ना? की कुत्र्याचं पिल्लू आणि बदक दोघेही मित्र होते. आणि बघा की बदकाने कुत्र्याच्या पिल्लाला मदत केली, हो की नाही? नदी पार करण्यासाठी मदत केली. आणि कुत्र्याने पण कशी मदत केली पिल्लाने त्या? तर पुढे तो धावू शकत होता. जोराने धावून शर्यत तो जिंकू शकला असता. परंतु त्याने काय केलं की अरे, आपल्याला याने तर मदत केली, मग आपण सुद्धा याला मदत केली पाहिजे. म्हणून मग त्याने आपला स्पीड म्हणजे हळूहळू त्याच्या सोबतच धावायला लागलं. बदकासोबतच कुत्र्याचं पिल्लू धावायला लागलं आणि शेवटी दोघेही बरोबरीत जिंकलेत. तर हे होते दोन मित्र. तसे तुमचे देखील मित्र असतील, हो की नाही? शाळेमध्ये, वर्गामध्ये, तुमच्या घराच्या शेजारी आजूबाजूला तुमचे मित्र असतीलच, बरोबर ना? आहेत की नाही मित्र तुम्हाला? हो. आहेत ना. मित्र म्हणजे फ्रेंड्स. तर तुम्हाला आहेत फ्रेंड, तर माझे देखील काही मित्र आहेत. तर आज आपण पाहणार आहोत माझे मित्र. आज आपण काय पाहणार आहोत? माझे मित्र. तर चला बघू.
तर काही मित्र जे आहेत तर मित्र आपल्याला बघा मदत करतात. तुम्ही मित्रांसोबत एकत्र खेळतात, उड्या मारतात, धावतात, अभ्यास सुद्धा मित्रांसोबत तुम्ही करता, हो की नाही? अभ्यास करता, त्यानंतर एकत्र शाळेला सुद्धा जातात. बरोबर, आता आपण कोरोनामुळे जाऊ शकत नाही, परंतु त्यावेळी सुद्धा तुम्ही जात होतात, हो की नाही? तर मित्र म्हटल्यानंतर हे मित्र आहेत. आता काही मित्र लहान देखील असतात आणि काही मित्र मोठे देखील असतात. तर माझे काही लहान मित्र आहेत. तर कोणते मित्र आहेत लहान? तर ही आहे श्रुती, ही पण माझी लहान मैत्रीण आहे. त्यानंतर हा आहे रेहान, हा माझा मित्र आहे. त्यानंतर नमन, हा पण माझा मित्र आहे. त्यानंतर इकरा, बघा नाव मी लिहिलेत, आलिया. त्यानंतर तृप्ती, हे माझे सगळे लहान मित्र आहेत. हे सगळे माझे लहान मित्र आहेत. ते बघा मला खूप खूप माझ्यासोबत अभ्यास देखील करतात आणि खूप छान मला ते मदत देखील करतात. आणखी माझे काही मोठे मित्र आहेत, जसं की माधुरी आहे, त्यानंतर रशीद आहे, त्यानंतर संदीप आहे. हे सगळे माझे मोठे मित्र आहेत. ते सुद्धा मला मदत करतात. तर बघा, प्रत्येकाला मित्र हे असतात, हो की नाही? प्रत्येकाला मित्र हे असतात. बरं श्रुती, तू मला सांग बघू, तुला तुझ्या मित्राचं नाव मला सांग. तुझ्या मित्राचं जिया. नाव सांग. जिया. अच्छा, बघा इथे श्रुतीचं नाव लिहिते. हा, मगाशी कार्ड दाखवलं तुम्हाला ना. पण श्रुतीचा मित्र, श्रुती तुझ्या हा मैत्रीण आहे का? अच्छा, जिया, काय नाव आहे? जिया. तर जिया रुद्रा. ही श्रुतीची मैत्रीण आहे. जिया ही रुद्रा. श्रुतीची हा पण आहे. बरं, ठीक आहे. रेहान, बघा ही श्रुती आहे आणि श्रुतीची जिया ही मैत्रीण आहे. श्रुतीची जिया ही मैत्रीण आहे, हो की नाही? आता मला सांगा रेहान, रेहान सांग बघू, तुझा कोण मित्र आहे? मित्राचं नाव सांग. रेहान, रेहान. हा, रुद्र, रुद्र ना? हो. अच्छा, छान. तर रेहान, आपण नाव लिहूया रेहानचं. रेहान, रेहान हे तुझं नाव बघा मराठीत मी लिहिते. तुमची इंग्रजीत नाव तुम्हाला माहित आहेत, पण आपण मराठीत तुमचं नाव कसं असेल? तर हे आहे असं. रेहानचा मित्र आहे रुद्र. बघा, रेहानचा मित्र आहे रुद्र. रेहानचा मित्र हे आहे रेहानच्या नावाची पाटी आणि रेहानचा मित्र. रेहान, तुझ्या मित्राचं नाव काय सांगितलं? पुन्हा एकदा सांग सगळ्यांना. रुद्र. रुद्र. हा, रुद्र सोबत तू खेळतो, हो ना? खेळतो, अभ्यास करतो, बरोबर ना? आणि श्रुतीने सांगितलं हे आहे श्रुतीचं कार्ड, आणि श्रुतीने सांगितलं श्रुतीची मैत्रीण आहे आणि तिचं नाव काय आहे? जिया आहे. आता पण नमन, हे आहे नमनचं कार्ड. नमन, तुझ्या मित्राचं नाव काय? नमन, सांग बघू तुझ्या मित्राचं नाव. सिद्धार्थ. सिद्धार्थ. अच्छा, सिद्धार्थ. नमनचा मित्र आहे सिद्धार्थ. नमनचा मित्र आहे कोण? सिद्धार्थ. सिद्धार्थ. अरे वा, नमनचा मित्र आहे सिद्धार्थ. सिद्धार्थ. हा, तर बघा अजून इकरा आहे का तिथे? इकरा आली का? चित्रा. आली आहे का? आलिया आहे का? अजून कोण नवीन आलंय बघू जरा. एक आहे श्रुती, रेहान झाला, नमन झाला. तर ही आहेत बघा श्रुतीची मैत्रीण आहे जिया, रेहानचा मित्र आहे रुद्र आणि नमनचा मित्र आहे सिद्धार्थ. आता मी माझं नाव लिहिते. माझे पण मित्र आहेत की नाही, मग माझ्या मित्राचं मी नाव लिहिते. तर हे आहे माझं नाव. माझं नाव आहे वैभवी. हा, माझं नाव आहे वैभवी. तर माझा आहे मित्र विनीत.
माझा मित्र कोण आहे? विनीत. विनीत. विनीत विनीत हा, माझ्या मित्राचं नाव आहे विनीत. विनीत. हा, तर हे आहे तुम्ही बघा सांगितलं की हे तुमचे मित्र आहेत, तुम्ही त्यांच्यासोबत खेळतात, अभ्यास करतात, शाळेला एकत्र जातात. तर ही तुम्ही काही मित्रांची नावं मला सांगितली आहेत. आता आपण आणखी काही चित्रातून आणखी सांगते, थांबा. बघा हे चित्र कोण आहे बघा? शेतकरी. शेतकरी. म्हणजेच फार्मर, हो की नाही? फार्मर, शेतकरी. तर हा शेतकरी देखील आपला मित्र, म्हणजे माझा मित्र मी मानते त्याला. का मी मानते? कारण तो शेती करतो. शेतकरी काय करतो? शेती करतो. हा, शेतकरी बघा, हे त्याचं हिरवगार असे शेत, हो की नाही? तर शेतकरी हा देखील माझा मित्र आहे. बघा इथे नाव शेतकरी मी लिहिलंय ना, शेतकरी. तर शेतकरी सुद्धा माझा मित्र आहे. आणखी एक मी तुम्हाला चित्र काढून दाखवते, तुम्ही चित्र ओळखायचं आहे. झाड. झाड. हा, झाड. झाड. हा, तर झाड देखील माझा मित्र आहे. झाड सुद्धा माझा मित्र आहे. कसं काय? तर झाड आपल्याला काय काय देतं सांगा बरं? आपण पाहिलंय झाड आपल्याला काय? फ्रुट्स, व्हेजिटेबल. फळे, भाज्या, बरोबर, फुले. खूप छान. तर आपल्याला फल. हा, फल, बरोबर. फल हिंदी झालं, पण आपण मराठीत आपल्याला पाहायचंय ना. तर हे आहे झाड, आणि झाड देखील आपला मित्र आहे, कारण झाडाकडून आपल्याला काय काय मिळतं? फळे मिळतात, म्हणजेच फ्रुट्स. तुम्ही सांगितलं फ्रुट्स, फुले मिळतात. त्यानंतर भाज्या आपण ज्या खातो, हो की नाही? तुम्ही जे जेवतात ते जेवण सगळं आपल्याला या झाडांकडूनच मिळतं, हो की नाही? तांदूळ, हा, फुलं, बरोबर. फुलं पण आपल्याला या झाडाकडूनच मिळतात. तर झाड देखील आपला मित्र आहे. एक, आणि तुम्ही बघा झाडे लावू पण धडा आपण तुम्ही शिकलात, हो की नाही? एक झाड लावू मित्रा, त्याला पाणी घालू, मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू. एक झाड लावू मित्रा, त्याला पाणी घालू, मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू. म्हणजे झाड बघा आपल्याला काय काय देतं? फुलं देतं, फळे देतं, हो की नाही? आणि त्याचप्रमाणे सावली सुद्धा देतं. आणि बघा पक्षी सुद्धा या झाडांवर राहतात, हे पण आपण पाहिलं होतं, हो की नाही? पक्षी झाडांवर घरटी बांधून तिथे राहतात. तर असं हे झाड आपल्याला खूप उपयोगी आहे, खूप मदत करतं आपल्याला. त्यामुळे हा देखील आपला मित्रच आहे, हो की नाही? आणखी एक चित्र बघा काढते, तुम्ही मला सांगायचं आहे, ओळखायचं आहे. बारिश. बारिश, पाऊस. याला म्हणतात पाऊस. आहे पाऊस. बघा आता 2-3 दिवस खूप पाऊस पडतोय, हो ना? खूप पाऊस, हो की नाही? पाऊस पडतोय. आणि पावसामुळे आपल्याला काय मिळतं? पाणी. पाणी मिळतं. खाना. हा, पाणी मिळतं आपल्याला. पाऊस आपल्याला पाणी देतो, हो की नाही? त्यामुळे पाऊस पण आपला मित्र आहे. बघा वर्षभर आपल्याला पावसाचंच पाणी आपण वापरतो, हो की नाही? वर्षभरासाठी या पावसाचंच पाणी आपण वापरतो. तर पाऊस हा देखील आपला मित्र आहे. पाऊस देखील मित्र आहे. बघा मी छोटस गाणं म्हणते. दोस्त आपुला पाऊस आला, उघडा खिडक्या दारे. दोस्त आपुला पाऊस आला, उघडा खिडक्या दारे. थेंब होऊनी मुठीत आले, आभाळातील तारे. थेंब होऊनी मुठीत आले, आभाळातील तारे. दोस्त आपुला पाऊस आला. तर दोस्त म्हणजे मित्र, हो की नाही? तर पाऊस हा देखील आपला मित्र आहे, कारण पाऊस पडला नाही तर आपल्याला पाणी मिळणार नाही, आणि पाणी जर मिळालं नाही तर आपण जगू शकत नाही, हो की नाही? पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही, जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे पाऊस देखील खूप महत्वाचा आहे, आणि तो देखील आपला मित्र आहे.
पाऊस देखील आपला मित्र आहे. आणखी बघा, आणखी काही माझे मित्र आहेत बघा. तुम्हाला ओळखता येतात का बघा? या मित्राला ओळखता तुम्ही? पुलिस पोलीस आहे. पुलिस हा, हे आहेत पोलीस. आणि पोलीस बघा चोरांना पकडतात, हो की नाही? पोलीस चोराला पकडतात, पकडतात की नाही? आणखी हा, आपला म्हणजे आपलं रक्षण देखील करतात ते, बरोबर की नाही? त्यामुळे पोलीस देखील आपले मित्र आहेत, हो की नाही? पोलीस सुद्धा आपले मित्र आहेत. तर पोलीस. आणखी बघा, मी शेतकरी सांगितलं, झाड सांगितलं, पाऊस सांगितलं, पोलीस सांगितलंय. आणखी बघा, हे पण हा, डॉक्टर. अच्छा, इकरा आता आली. इकरा, तुझ्या नावाचं मी कार्ड तयार केलंय. हा, तर डॉक्टर. डॉक्टर सुद्धा बघा, जे आपण आजारी जेव्हा पडतो तेव्हा डॉक्टरकडे जातो. डॉक्टर, हा, डॉक्टर आपल्याला औषध देतात, हो की नाही? आणि बरे करतात. त्यामुळे दवाई देतो. हा, म्हणजे औषध. दवाई हे हिंदी झालं. आपल्याला औषध हा मराठी शब्द आहे. इंग्रजीत तुम्ही मेडिसिन म्हणतात. तर औषध देऊन आपल्याला बरे करतात. त्यामुळे हे देखील आपले मित्र आहेत. तर असे खूप छान छान आपले मित्र आहेत. आता इकरा आली आहे ना, इकराचं नाव मी दाखवते बघा. मगाशी राहिलं इकरा. हे बघ इकरा, तुझ्या नावाचं मी कार्ड तयार केलेलं आहे बघा, पाटी नावाची. हे आहे इकरा. जसं श्रुतीचं केलंय, आलियाचं केलंय, इकराचं केलंय, नमनचं केलंय. हे सगळे माझे लहान मित्र आहेत. आणि आणखी पण काही या मित्रांची नावं मी सांगितली तुम्हाला. तर हे सगळे माझे मित्र आहेत. आणखी पण मित्र काही आहेत, एवढ्यावरच नाहीत. मला बघा खूप सारे मित्र आहेत, त्यावेळेस खूप मी खुश असते आणि खूप आनंदी असते. कारण काय, तर मला हे सगळे मदत करतात, हो की नाही? अजून आणखी काही चित्र मी तुम्हाला दाखवते आणि त्या चित्रातून आपण पाहूया अजून आणखी कोणकोणते मित्र आहेत. बघा, मगाशी मी सांगितलं होतं की नाही, माझे काही मित्र लहान आहेत तर काही मोठे आहेत. आता बघा चित्रामध्ये हे छोटे बघा, पिंक कलर में गुलाबी फ्रॉक घातलेली ती लहान दिसते ना मुलगी, लहान आहे हो ना? आणि हा, त्याच्यानंतर असं बघ खेळता येते. हा, कारण मित्र बघा आपण एकमेकांबरोबर खेळतो सुद्धा. आता इथे चित्रात तुम्हाला काही मित्र माझे लहान दिसत आहेत आणि काही माझे मित्र कसे आहेत, मोठे देखील आहेत, हो की नाही? बघ, हे झाडाजवळ उभा आहे बघा, खिशामध्ये हात घालून उभा आहे, तो माझा मोठा मित्र आहे. इथे धावणारा हा पिवळा आणि लांब पॅन्ट घातली बघा, निळ्या रंगाची, तो देखील माझा मित्र आहे. ही पण माझी मैत्रीण आहे. तर हे काही माझे मित्र लहान आहेत तर काही माझे मित्र मोठे आहेत. त्यानंतर बघा अजून काही मित्रांबरोबर मी खेळते बघा, तुम्हाला दिसतोय हा माझा मित्र आहे, कुत्रा आहे, हा, साप पण आहे, हा, पिल्लू आहे, हो. तर पिल्लू हा, आणि साप पण आपल्याला दिसतोय. तर साप आता कसं काय मदत करणार आपल्याला? तो तर दंश करतो, पण तसं नाही. हा, तर साप हा, साप आहे, बरोबर. तर साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. हा, शेतीचं नुकसान जे करतात आहे, बरोबर. चित्रामध्ये तुम्हाला मुलगा दिसतोय, तो हा कुत्र्याबरोबर खेळताना आपल्याला दिसतोय, हो की नाही? तर कुत्रा हा देखील बघा, आणि त्याला शेपूट आहे. तर शेपटी असणारे प्राणी देखील माझे मित्र आहेत. हे पाळीव प्राणी आहेत, हो की नाही? तर पाळीव प्राणी पण आपले मित्र असतात, हो की नाही? मग असं मला सांगा, एखादा पाळीव प्राणी की ज्याला शेपटी आहे, शेपूट असलेला एखादा प्राण्याचं नाव सांगा मला, की ज्याला शेपूट आहे. नाही नाही, सापाला तर शेपूट नाहीये. हे सॉरी, पाय नाहीयेत. मी शेपूट विचारले, म्हणजे टेल. बघा, जसा कुत्रा आहे ना, कुत्र्याचा पिल्लू, कुत्र्याचं मांजर मांजर. अगदी बरोबर, मांजर. हा, म्हणजे तुम्हाला कळलं. पाळीव प्राणी बेटा, आपण बघितलं, पाळीव प्राणी बघतोय की हे आपण पाळतो ना, आपल्याला हे मदत करतो की नाही? जसं आपण पाहिलं की कुत्रा घराची राखण. हा, मांजर, बरोबर. मांजर उंदरांना खाते. हा, काऊ, बरोबर. गाय, गाय देखील शेपटी असलेले. बरोबर बरोबर, छान. तर हे आहे शेपटी असलेले प्राणी, बरोबर. आणि हे देखील
प्राणी आहे, ते आपण पाळतो, बरोबर, आणि ते आपल्याला मदत करतात, म्हणून ते देखील आपले मित्र आहेत. आणि साप सांगितलं मी शेतकऱ्याचा मित्र. कसं काय? तर शेतामधले बेडूक, उंदीर हे जे खातो, हे कोण खातो? साप खातो तो. त्यामुळे तो देखील शेतकऱ्याचा मित्र आहे. आपण त्याची पूजा पण करतो हो ना, नागपंचमीला नागोबाची पूजा करतो. तर हा देखील आपला मित्र आहे. ओके नाही? त्यानंतर आणखी बघा हे चित्र. या चित्रात बघा, हा मुलगा खेळतोय बघा. कोणकोणते पक्षी दिसत आहेत? फुलपाखी, फुलपाखी, हा, म्हणजे फुलपाखरू. फुलपाखी, हा, फुलपाखरू, बटरफ्लाईज तुम्ही पाहिलेत ना काल? बटरफ्लाईज म्हणजे फुलपाखरू. झाड, झाड, झाड आपला मित्र चिमणी, आहे. आणि चिमणी, इथे आपल्याला पक्षी दिसत आहेत. चिमणी आहे, कावळा, हे आहेत पक्षी. मुलगा, मुलगा, पक्षी देखील आपले मित्र आहेत, हो की नाही? पक्षी, फ्लावर, हो हो हो, फुल आहे. फ्लावर, झाड, सांगते पहा, कावळा आहे, चिमणी आहे आणि त्याचप्रमाणे फुलपाखरं सुद्धा आहेत. तर ही आकाशात उंच उडतात पक्षी. बघा, पक्षी आकाशात हवेत उडतात ना, तर हवेत उडतात आणि त्यांना पंख असतात. त्यामुळे तर हे पक्षी देखील माझे मित्र आहेत. पक्षी देखील माझे मित्र आहेत. आणखी बघा, इथे पाण्यामध्ये आपल्याला कोण दिसतंय? फिश, पाण्यामध्ये फिश, 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 मछली, मराठीत मासा म्हणतात. काय म्हणतात? मेंढाची, हा, मासा. तर मासे बघा पाण्याच्या बाहेर जगू शकत नाही, ते पाण्यामध्ये जिवंत राहू शकतात, हो की नाही? पाण्याच्या बाहेर काढले तर ते मरून जातात. तर मासे हे देखील आपले मित्रच आहेत. आपल्याला उपयोगी करा, आपण खात, आपल्याला ते उपयोगी पडतात, हो की नाही? त्यानंतर बेडूक इथे दिसतोय, तो देखील आहे एक, हो की नाही? इथे चित्रामध्ये आपल्याला दिसतंय. तर आणखी बघूया. आता इथे चित्र बघा, या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय, चित्रात काय काय दिसतंय बघा. नारियल का पेड़, हा, झाड आहे. नदी, गवत, हा, डोंगर. गवत, हा, नदी, तर हा तुम्ही बघा, नेचर पोएम शिकला. ठोकर, हा, तर डोंगर, बरोबर, डोंगर, नदी आहे, झाड, 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 आहेत. आणि ही नदी, डोंगर, झाडे, दऱ्या, त्यानंतर आकाश, हे सगळं कशामध्ये येतं? निसर्गामध्ये. तुम्ही बघा, निसर्ग, नेचर पोएम शिकलात ना? नेचर इज माय, नेचर इज ब्युटिफुल, आहे ना? हे शिकलात ना नेचर पोएम मध्ये? तर नेचरलाच मराठीत म्हणतात निसर्ग. काय म्हणतात? निसर्ग. निसर्ग, हा, तर मगाशी आपण पाहिलं की झाड आपल्याला फळे देते, फुले देतात. त्यानंतर आपल्याला झाड काय देतं? सावली देतं. तर झाड देखील आपला मित्र आहे. झाड आपला मित्र आहे. नंतर आपण हे पाहिलं चित्रात की हा आहे शेतकरी, आणि हा शेतकरी शेती करतो. कारण तो शेती करतो म्हणून आपल्याला खायला मिळतं, हो की नाही? खायला आपल्याला भाज्या जे आपण खातो ह्या शेतकऱ्याकडून आपल्याला मिळतात. तर तो शेती करतो म्हणून आपल्याला काय मिळतं? खायला मिळतं. त्यामुळे हा देखील आपला मित्र आहे. त्यानंतर आपण पाहिलं की पोलीस हे देखील आपले मित्र. चोर हा, पकडतो, चोरांना बरोबर, पोलीस चोराला पकडतात. पोलीस चोराला पकडतात. त्यामुळे हा, पोलीस चोराला पकडतात. त्यानंतर हा, डॉक्टर आहेत. तर डॉक्टर आहेत, आपले मित्रच आहेत. आणि तुम्ही चित्र पाहिली तर आपण बघितलं की एवढे सारे आपले मित्र आहेत आणि हे सगळे मित्र मला मदत करतात. तर हे सगळे माझे मित्र आहेत, हो की नाही? आपण बघितलं की झाड झालं, पाऊस पाहिला, आपण शेतकरी झाला, डॉक्टर झालेत, पोलीस झालेत. हा, त्याच्यानंतर काही पक्षी आपण पाहिले, ते पक्षी देखील आपले मित्र आहेत. प्राणी आपले मित्र आहेत, हो की नाही? प्राणी आपले मित्र आहेत, पक्षी आहेत, हे सगळे आपल्याला मदत करतात, म्हणून ते माझे मित्र आहेत. तर मला वाटतं हे सगळं पाहिल्यावर तुम्हाला छान अगदी समजलं असेल की माझे कोण कोण मित्र आहेत. तर आता मला तुम्ही सांगायचं आहे, चित्र पाहायचं आहे.
बघा, चित्र पहा, ओळखा आणि सांगा. चित्र पहा, ओळखा, सांगा. एक मिनिट हा, मी असं पकडते, जरा थांबा. तर मित्रांची आपण ओळख करून घेतली. माझे मित्र कोण कोण आहेत आता बघू, जरा तुम्हाला आठवतात का? बघा, तर चित्र पहा, ओळखा आणि सांगा. आता हे पहिलं चित्र आहे बघा, चित्र ओळखा बघू. चित्र आई कोण? हा, आई नाही नाही, हे थांबा, मी तुम्हाला इथे काढून दाखवते चित्र, लक्षात येत नसेल तर. एक मिनिट, नाही दाखवते बघा. बघा, ओळखा आता. साप साप, हा, अगदी बरोबर. तर साप, बघा, साप शेतकऱ्याचा मित्र आहे. हा, साप शेतकऱ्याचा मित्र आहे. साप शेतकऱ्याचा मित्र आहे. आहे साप, आणि साप शेतकऱ्याचा मित्र. आहे साप शेतकऱ्याचा मित्र आहे. दुसरं चित्र बघा, दुसरं चित्र ओळखणार. झाड झाड, हा, हे आपला मित्र आहे. हा, झाड आपण मित्र आहे. अरे वा, खूप छान, खूप छान. झाड आपला मित्र आहे. आहे. मित्र आहे. हा, पाऊस 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 तर पाऊस हा, पाऊस आपला मित्र आहे. पाऊस आपल्याला आहे. पाऊस आपल्याला पाणी देतो, हो की नाही? पाऊस आपल्याला पाणी येतो. हा, पाऊस आपल्याला पाणी देतो. त्यानंतर बघा, चोराला पकडतात. कोण पकडतात चोराला? पोलीस 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 पोलीस. पोलीस पकडतात चोराला. एक पोलीस पकडतो. पोलीस, बरोबर. चोराला पोलीस पोलीस पकडतो. हा, पकडतात. पोलीस पकडतात. चोराला पोलीस पकडतात. चोराला पोलीस पोलीस पकडतात. हा, आणि हे शेवटचं आहे बघा, चित्र ओळखा. हे बघा, शेती हा, म्हणजेच कोण आहे? शेती कोण करतं? किसान तुम्ही हिंदी सांगताय, आपल्याला हिंदी नाही, मराठीत मी नाव सांगितलं होतं. शेतकरी. काय नाव सांगितलं होतं? शेतकरी. फार्मर, इंग्रजी शब्द फार्मर आहे, पण मराठीत त्याला शेतकरी म्हणतात. हिंदी तुम्ही किसान म्हणतो, हो की नाही? तर शेतकरी शेती करतो, आणि तो देखील आपला मित्र आहे. बघा, शेतकरी शेती करतो. शेतकरी शेती करतो. तर मला वाटतं तुम्ही खूप छान असा मला प्रतिसाद दिलात. खूप छान छान उत्तरं दिलीत, आणि मित्रांची पण ओळख करून घेतलीत. माझे अनेक मित्र आहेत, आणि त्या मित्रांची तुम्ही अगदी छान ओळख करून घेतलीत. लहान मित्र कोणते, मोठे माझे मित्र कोणते, पक्षी मित्र कोणते, प्राणी मित्र कोणते, या सगळ्याची आपण आज ओळख करून घेतली. जर आपण प्रत्यक्ष वर्गात असतो, शाळेत असतो, तर अजून आपण छान प्रकारे तुम्हाला मित्रांची ओळख झाली असते. परंतु आता कोरोनामुळे आपल्याला घरीच राहून अभ्यास करावा लागतो. तर आता तुम्हाला होमवर्क आहे, गृहपाठ. तर गृहपाठ बघा, तुम्ही नेचर पोएम शिकलात इंग्रजीमध्ये, हो की नाही? तर नेचर पोएम मध्ये जे चित्र आहे की निसर्गामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, जसं नदी आहे, डोंगर आहे, तर ते तुम्ही चित्र काढा. आणखी जर वाटलं तर तुम्ही मातीपासून छान फुलपाखरू तयार करू शकतात, हो ना? माती, क्ले घेता ना, क्ले, तर त्या मातीपासून छान असं फुलपाखरू तयार करा. जे तुम्हाला आवडेल ते चित्र निसर्गाचं काढा. आणि बघा, मराठी तुम्ही खूप छान शिकतात, तर
हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला, आमच्या या BMCच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या नातेवाईकांना पण सांगा की बघा छान छान व्हिडिओ इथे आहेत, पाहायला सांगा त्यांना, कारण तुम्ही दिसतात ना त्यामध्ये, हो की नाही? तर तुमचे नवनवीन व्हिडिओ येणार, मग त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला पाहिजे. तुम्ही त्यांना सांगा की आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि बेल आयकॉनला प्रेस करल्यावर काय होणार की तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ लगेच समजणार की कोणता व्हिडिओ आहे, हो की नाही? तर पुन्हा आपण भेटू. हा, चला, धन्यवाद. बाय बाय बाय.